नमस्कार. विजयादशमीची विजयादशमी हा हिंदू संस्कृतीतील विजय प्रतीक मानला जातो. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय साधला अशी रामायणातील कथा प्रसिद्ध आहे. तसेच देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून देवी शक्तीचा विजय केला. या दिवशी शस्त्रपूजा, वाहनपूजा आणि सीमोल्लंघन करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात सोनं देणे घेणे यालाही विशेष महत्त्व आहे. या उत्सवातून सत्प्रवृत्तीचा, अस्त्या अन्यायावर आणि प्रकाशाचा अंधारावर विजय साजरा केला जातो. त्यामुळे विजयादशमी हा फक्त उत्सव नसून जीवनातील नवीन सुरुवात करण्याचा आणि यश मिळवण्याचा मंगलदायी दिवस मानला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला विजयादशमी म्हटले जाते. यामागे अनेक पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे सांगितली जातात. या दिवशी देवी भगवतीच्या विजया या नावाशी संबंधित असलेल्या कारणामुळे या तिथीला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकेवर विजय मिळवला होता. त्यामुळे याला विजयादशमी असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार अश्विन शुक्ल दशमीला तारा उदयाच्या वेळी विजय नावाचा विशेष काल असतो, जो कार्यसिद्धीसाठी योग्य मानला जातो. म्हणूनही या दिवसाला विजयादशमी असे नाव दिले आहे. या दिवशी अपराजिता पूजन आणि शमीपूजन करण्याची परंपरा आहे. विजयादशमी, ज्याला दसरा असेही म्हणतात, भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण आहे. हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा केला जातो आणि तो चांगुल वाईटावर विजयाचा प्रतीक मानला जातो. विजयादशमीशी संबंधित दोन प्रमुख पौराणिक कथा आहेत. एक भगवान श्रीरामांची आणि दुसरी देवी दुर्गेची. भगवान श्रीराम आणि रावणाची कथा. रामायणानुसार अयोध्येचे राजा दशरथ यांचे पुत्र भगवान राम यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण देखील वनवासात गेले होते. वनवासाच्या काळात लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले. भगवान रामाने हे पाहिल्यावर रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. रावण हा एक महान पंडित आणि पराक्रमी योद्धा होता. त्याला अनेक वरदान मिळाले होते आणि त्याला अपराजय असे मानले जात होते. रामाने वानर सेनेच्या मदतीने, ज्यामध्ये हनुमान, सुग्रीव, जामवंत यांचा समावेश होता, रावणाशी युद्ध केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. शेवटी रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, जो वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. विजया, देवी दुर्गा आणि महिषासुराची कथा. दुसरी कथा देवी दुर्गा आणि महिषासुराशी संबंधित आहे. महिषासुर हा एक अत्यंत शक्तिशाली असुर होता, ज्याने देवतांना हरवून स्वर्गावर ताबा मिळवला होता. महिषासुराने संपूर्ण ब्रह्मांडात भीती पसरवली आणि कोणत्याही देवता किंवा योद्ध्याने त्याला हरवू शकले नाही. देवता महिषासुराच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे मदतीची याचना केली. त्रिमूर्तींनी त्यांच्या शक्तीने देवी दुर्गेची निर्मिती केली. देवी दुर्गेने महिषासुराशी 9 दिवस भीषण युद्ध केले. महिषासुर वारंवार आपला रूप बदलत असे, पण देवी दुर्गेने शेवटी दशमीच्या दिवशी त्याचा वध केला. म्हणून विजयादशमी हा देवी दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवल्याचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. विजयादशमीचे महत्त्व. विजयादशमी हा केवळ पौराणिक दृष्टिकोनातूनच नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. हा सण आपल्याला शिकवतो की जीवनात कोणत्याही प्रकारच्या वाईटाचा शेवट नक्कीच होतो आणि चांगुलपणाचा विजय होतो. हा कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. विजयादशमीला रावण दहन करण्याची परंपरा देखील आहे, ज्यामध्ये लोक रावणाचे पुतळे जाळून हा संदेश देतात की अहंकार, लोभ आणि अन्य वाईट गोष्टींचा अंत नक्कीच होतो. या दिवशी लोक नवीन कार्याची सुरुवात करतात, जी शुभ मानली जाते. अनेक ठिकाणी शस्त्रपूजन आणि विशेष पूजा अर्चना केली जाते. विजयादशमी हा एक उत्सव आहे, जो हा संदेश देतो की जेव्हा आपण सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालतो, तेव्हा विजय निश्चितच होतो. एकदा माता पार्वतीने शिवांना विजयादशमीच्या महत्त्वाबद्दल विचारले. शिवजींनी सांगितले की अश्विन शुक्ल तारा उदयाच्या वेळी विजय नावाचा शुभ काळ येतो, जो सर्व इच्छांची पूर्तता करणारा असतो. जर या दिवशी श्रवण नक्षत्राचा योग असला तर याचे महत्त्व आणखीनच वाढते. भगवान रामांनी याच विजय काळात रावणावर विजय मिळवला होता.
आणि अर्जुनानेही शमी वृक्षाजवळ आपले गांडीव उचलून शत्रूवर विजय मिळवला होता. दुर्योधनाने पांडवांना जुगारातून हरवून 12 वर्षाचा वनवास आणि 13व्या वर्षात अज्ञातवासाची अट घातली होती. 13व्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले गांडीव शमी वृक्षावर लपवून ठेवले होते आणि बृहन्नलाच्या रूपात राजा विराटच्या सेवेत होता. जेव्हा गायीचे रक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावे लागले तेव्हा त्याने शमी वृक्षावरून आपला धनुष्य काढून शत्रूवर विजय मिळवला. त्याचप्रमाणे रामचंद्रजींनी लंकेवर चढाई करताना शमी वृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळवला होता. म्हणून विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळच्या विजयकाळात शमीपूजन केले जाते. धन्यवाद.